आपण इथं चिंच घेतली आहे, माझी जुनी चिंच आहे 2 वर्षाची, त्यामुळे ती काळी पडली आहे. त्यामध्ये आपण पाणी ओतू. शक्यतो जुनी चिंच घ्यायची, नवीन चिंच घेतली ना का ती भाजते, जुनी चिंच भाजत नाही. आता हे आपण थोड्या वेळ असंच भिजत ठेवूया. आपण चिंच भिजत घातली होती ती पाण्यामध्ये कुस्करून घेऊया. आपली चिंच कुस्करून झाली, जो चौथा राहिला तो आपण पिळून घेऊया. इथं चिंचेचं पाणी तयार आहे. आपण कढईत तेल तापत ठेवले, तेल तापलं का बघूया. तेल तापलंय आपलं. त्यामध्ये लसूण छान गुलाबी कलर येईपर्यंत परतून घ्यायचं आपल्याला. लसूण आपला परतलाय, त्यामध्ये आपण मसाले टाकून घेऊ. धनिया पावडर आणि इथं आपला घरचा मसाले तेलात परतून घेऊ. गॅस बारीक केलेला आहे मी, फास्ट गॅस नाही, बारीक गॅसवर मसाले परतून घेते. त्यामध्ये चिंचेचे पाणी येते. चिंचेचे पाणी गाळून घ्यायचं. त्यामध्ये एखाद्या आधी चिंचेचं साल राहिलेली असते, त्यामुळे ती गाळून घ्यायची. त्यामध्ये पाणी ओतूया आपण. अजून थोडंसं पाणी, चिंचेच्या कोळ्यानेच बघा किती घट्ट झाले. थोडंसं पाणी होते ते. छान झाले आपलं. चवीनुसार मीठ मिक्स करून घेऊ. त्याला उकळी येऊन देऊ आपण. त्यामध्ये टोमॅटो टाकूया 1 कापून आणि आता उकळी येईपर्यंत आपण वाट बघू. इथे आपल्या रश्श्याला उकळी आली आहे, त्यामध्ये आपण बोंबील टाकून घेऊया. इथं माझी 2 वर्षाची चिंच आहे, त्यामुळे काळी आहे. तुम्हाला पाहिजे तुम्ही लाल कलरची चिंच आणून टाका, लाल कलर येईल. इथं रश्श्याला थोडासा काळा कलर आलाय, पण चवीला अप्रतिम लागतं. एकदा नक्की करून बघा घरी. तुम्ही कोणी हा बोंबलाचा रस्सा करून खाल्लाय मला कमेंट करून नक्की सांगा. याला आपण बारीक गॅसवर 1 उकळी येऊन देऊ, म्हणजे आपले बोंबील शिजले. बोंबील शिजायला अगदी 1 उकळीत शिजून जातात, त्यामुळे बारीक गॅस केला आणि 1 उकळी येऊन देऊ आपण. कालवणाला आपल्या उकळी आली आहे. आपले बोंबील छान शिजलेत. मला दाखवते मी एक. छान बोंबील शिजलेत. गॅस बंद करूया. जास्त नाही शिजवायचे, नाही तर मग त्याचे तुकडे पडतात. अगदी 1 उकळी आली का लगेच बंद करायचं आणि वरून झाकण ठेवून द्यायचं. त्या वाफेत पूर्ण बोंबील शिजून जातात. त्याच्यावर कोथिंबीर टाकू शकता थोडीशी. इथं आपले बोंबील शिजलेत. गॅस बंद करते, झाकण ठेवते. बोंबलाचा रस्सा तयार.